आज आपण शेवटच्या काळामध्ये आहोत आणि पहारेकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने मंडळीला इशारा द्यावा, त्याने ते शिंग वाजवत राहावं, त्याने ते शिंग फुंकत राहावं, त्या शिंगाचा आवाज वारंवार लोकांच्या कानावर पडावा, यासाठी की लोकांनी सावध व्हावं, यासाठी की लोकांनी जागं व्हावं, यासाठी की लोकांनी आपल्या बचावासाठी, आपल्या धारणासाठी स्वतःला सावरून परमेश्वराकडे पाहून तयारीस लागावं. हालेलुया. पण दुःखाची गोष्ट आहे की लोकांना जेव्हा पहारेकरी शिंग वाजवून वाजवून इशारा देतो की परमेश्वराकडे मन फिरवा, परमेश्वराच्या जवळ या, शेवट जवळ आलेला आहे, नाश जवळ आलेला आहे, आपल्या जीवनाची कोणती शाश्वती नाही, आपल्याला उद्याचा भरोसा नाही, उद्या आपल्यासाठी काय राखून ठेवलेला आहे आपल्याला माहित नाही, पण वेळ आहे तोच प्रत्येकाने आपलं मन परमेश्वराकडे पहारेकरी येतो, शिंग फुटतो. पण आमची अवस्था कशी आहे? त्या नगरात राहणाऱ्या लोकांसाठी शिंगाचा आवाज येतोय, इशारा येत आहे, वारंवार तो वचनातून सांगतो, संदेश देतो, वैयक्तिकरित्या भेटून सांगतो, भावा बहिणी देवाकडे आपलं मन फिरव, परमेश्वराकडे आपलं मन फिरव, देव तुझ्यावर प्रीती करतो, देवाची तुझ्यासाठी योजना आहे, तुझा नाश होऊ नये, तू देवाचं वचन आहे, तू देवाला पहिलं स्थान दे, देवाबरोबर चाल, देवासाठी आपलं जीवन तू सांग, म्हणजे तुझा बचाव होईल, तुझ्या जीवनातल्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी परमेश्वरासाठी सोडून परमेश्वराबरोबर चाल. हे तो देवाचा पहारेकरी वारंवार सांगतो.